अज्ञातवासात असलेल्या एकनाथ खडसेंचं दर्शन अखेर माध्यमांना झालंय। मोबाईल क्लिप आणि ट्विटरच्या माध्यमातून खडसेंनी माध्यमांना निवेदन दिलंय। पावसाळा तोंडावरती आलाय, मला शेतकऱ्यांसाठी काम करू द्या असं आवाहन खडसेंनी केलंय। तसंच माझ्या विरोधातील सगळे आरोप नियोजित कटाचा भाग असल्याचं म्हणत खडसेंनी स्वकीयांवरच निशाणा साधलाय। अफवा आहेत की नाथाभाऊ दिसत नाही, नाथाभाऊ आहेत कुठे, पण गेल्या कालपासनं संध्याकाळपासनं तर आता या ठिकाणी 2-3 दिवसासाठी मी या एका ठिकाणी आलेलो आहे। आता या ठिकाणी जे सुरू आहे त्याच्यामधून मला बाहेर पडून आता माझ्या शेतकऱ्यांसाठी मला वेळ दिला पाहिजे, यासाठी मी आता बाहेर आलेलो आहे। अफवा आहेत की नाथाभाऊ दिसत। भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशानुसार नितीन गडकरी यांनी एकनाथ खडसे यांच्याशी फोनवरून बातचीत केली आहे। शहा यांनी पक्षाचा आदेश मान्य करण्याचा संदेश गडकरींसोबत पाठवल्याचं कळतंय। मात्र खडसे आणि गडकरी यांच्यात नेमकी काय बातचीत झाली याचा तपशील कळू शकलेला नाहीये। मात्र खडसेंवरील कारवाईचा निर्णय लांबणीवर पडतोय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे विविध आरोपांच्या फेऱ्यात सापडलेले असताना आता महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने देखील त्यांच्यावर लाचखोरीचा आरोप केलाय। अवैध पर्सशीन नेट बोटी यांच्याकडून खडसेंच्या मत्स्य विभागानं 30 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा मच्छीमार कृती समितीचा आरोप आहे। त्यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान मच्छीमार कृती समितीचे दामोदर तांडेल यांनी केलेल्या आरोपांवर देखील खडसेंनी उत्तर दिलंय। जो बड़े भांडवलदार है वो पर्सशीन नेट का खाली 495 के लाइसेंस दिए गए हैं। 2000 बोट ये आने के बाद इलीगल चालू था, इनसे उन लोग का हफ्ता चालू था। हर महीने में एक बोट के पीछे 1 लाख का हफ्ता निकाल रहे थे। 700 बोट 67 लाख में, तो 7 करोड़ का इसमें से 5 करोड़ हर महीने में हफ्ता मिलता था। दामोदर तांडेल यांनी या ठिकाणी जे बेबुनियाद आरोप केले, निराधार आरोप केले, तर म्हणजे दामोदर तांडेलांनी जे काही आरोप केले, परवान्याच्यासाठी लाच मागितली वगैरे वगैरे, 5 फेब्रुवारी 2016ला अधिसूचना निघाली पर्सशीन बोटीच्या संदर्भामध्ये, आपल्या याच्या संदर्भात, आणि त्यानंतर एकही परवाना या विभागाकडनं देण्यात आलेला नाही। महसूल मंत्री खडसेंविरोधात उपोषणाचं अस्त्र पुकारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं 3ऱ्या दिवशीही उपोषण सुरू आहे। जोपर्यंत एकनाथ खडसे राजीनामा देत नाहीत आणि त्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार दमानिया यांनी व्यक्त केलाय। अजून किती दिवस आपण इथे ठामपणे उपोषण सुरू ठेवणार? मी अगदी ठणठणीत आहे आणि जोपर्यंत एकनाथ खडसे राजीनामा देत नाहीत, त्यांच्या एन्क्वायरीचं लेटर माझ्या हातात पडत नाहीत, तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये। त्यामुळे ती खरंच जनतेला मला तेच सांगायचंय, मी ॲब्सोल्युटली ठणठणीत आहे आणि ठणठणीत राहणार। एकनाथ खडसेंच्या विषयात दूध का दूध पाणी का पाणी व्हायला हवं असा टोला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी लगावलाय। ते रत्नागिरीत बोलत होते। आम्ही विरोधी पक्षात असताना भ्रष्टाचाराला विरोध केला, त्यामुळे आम्ही सत्तेत असताना आमचा कारभार हा पारदर्शी असायलाच हवा असंही ते म्हणाले। खडसेंची चौकशी ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी राजीनामा द्यावा। चौकशीत काही न आढळल्यास त्यांना सन्मानानं मंत्रिपद देता येईल असं वक्तव्य रामदास कदम यांनी रत्नागिरीत केलंय। खडसेंचा राजीनामा घेऊन जर त्यांची चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये काही आढळलं नाही तर पुन्हा जसं स्वतः अजितदादांनी राजीनामा देऊन पुन्हा आतमध्ये आलो असते, आतमध्ये घेतलं पाहिजे। पण दूध का दूध आणि पाणी का पाणी हे होणं गरजेचं होतं। मला विश्वास आहे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती, ते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही वैयक्तिक लक्ष घालतायत आणि ते योग्य तो निर्णय घेतील असा पूर्ण विश्वास माझ्या मनामध्ये आहे। महसूल मंत्री एकनाथ खडसेंवरती करण्यात आलेल्या आरोपांची आधी चौकशी व्हावी, त्यात जर ते दोषी आढळले तरच त्यांचा राजीनामा घ्यावा असं मत आरपीआयचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी मांडलेलं आहे। राजकीय जीवनात वेळोवेळी टीका आणि आरोप हे होतच असतात, मात्र ते आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा देण्याची कोणतीही गरज नसल्याचं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय। मला असं वाटतं की म्हणून त्याची चौकशी करावी या मताचा मी आहे। आणि कुणी व्यक्ती ही असते ती कायद्यापेक्षा किंवा आपल्या नीतिमत्तेपेक्षा कुणी मोठा नसतो।
त्यामुळं जर अशा पद्धतीनं त्यामध्ये खडसे दोषीच आढळले तर त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. जर दोषी नसतील तर त्यांनी अगोदरच राजीनामा द्यावा. या भूमिकेशी माझा पक्ष समज नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा काय अधिकार, असा परखड सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्या कॉम्रेड वृंदा खरात यांनी केलाय. सांगलीत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या 10व्या राज्य अधिवेशनाच्या निमित्तानं त्या बोलत होत्या. सध्याचं सरकार हे मंत्र्यांच्या मित्रांसाठी, स्वतःसाठी आणि पक्षाला पैसे कमवून देण्यासाठी काम करतंय, असंही वृंदा खरात म्हणाल्या. मुंबईतून लोकलचे धक्के खात प्रवास करणाऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे, कारण वडाळा ते ठाणे या मेट्रो 4 प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे 5 वर्षात म्हणजे 2021 सालापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्ली मेट्रोनं बनवलेल्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. 32 किलोमीटरच्या या मेट्रो प्रवासात 32 रेल्वे स्टेशन्स असणार आहेत. त्यासाठी 14,549 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मंजुरी दिल्यानंतर हा आराखडा आता मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. ठाणे विधान परिषद निवडणुकीत वसंत डावखरे डाव जिंकणार की रवींद्र फाटक या बाजी मारणार याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. ठाणे पालिकेतील सर्वच्या सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला, तर कल्याणमध्ये देखील 100% मतदान झालंय, तर एकूण 99% मतदानाची नोंद झाली आहे. रवींद्र फाटक यांना भाजपनं पाठिंबा दिलाय, तर वसंत डावखरेंना काँग्रेससह हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा आहे. 6 जूनला या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. 100% विजय आमचा आहे, त्याच्यामध्ये शंका नाही. 6 तारीखला आपल्याला हा विजय नक्कीच दिसेल, त्याच्यामध्ये मला असा कुठं खंत वाटत नाही. यावेळी आमच्याकडे संख्याबळ चांगलं असल्यामुळे आणि संख्याबळ आमचं विजयाच्या जवळ असल्यामुळे तर मला असं वाटत नाही कोणाचे डाव खरे होतील, आमचंच खरे होतील असं मला वाटतं. म्हणजे यशाचं फाटक यावेळेस उघडणार हे निश्चित. हे नक्कीच. नेहमीच पाहिलेलं आहे सगळ्यांनी की ऐन वेळी तुम्ही काहीतरी जादू करता आणि सर्व निकाल जो आहे तुमच्या बाजूने लागतो. यावेळेस ही अशीच जादू अपेक्षित आहे. आता जादू आहे ती अपेक्षित बनण्याची लोकांची उत्सुकता तर शिकायला लागलेली आहे. तर जादू बाहेर येईल तेव्हा कळेल. मी जादूगार जरी असलो तरी माझ्या जादूचं हे सांगण्यात काय पण नाही, तर शोला गर्दी होणार नाही. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपत आलेल्या प्रसाद लाड यांच्या पाठोपाठ भाजपच्या मनोज कोटक यांनी देखील आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता 10 जागांसाठी 10च उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान मुंबई बँकेतील घोटाळ्याचा आरोप असलेले प्रवीण दरेकर आणि कृपाशंकर सिंग यांचे एकेकाळचे निष्ठावंत मानले जाणारे RN सिंग यांना मात्र भाजपनं विधान परिषदेची बक्षिसे दिली आहे. महाराष्ट्राच्या 4ही कृषी विद्यापीठाची मान्यता भारतीय कृषी अनुसंधान संस्थेनं स्थगित केली आहे. विद्यापीठं अतिशय सुमार दर्जाचं संशोधन करत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे सध्या सुरू असलेले आणि होणारे विद्यार्थ्यांचे प्रवेश बेकायदेशीर ठरणार आहेत. महाराष्ट्रातल्या 4ही विद्यापीठांना भारतीय कृषी अनुसंधान संस्थेकडून 40 कोटींचा निधी मिळतो. यापुढे त्यांना हा निधी मिळणार नाहीये. दरम्यान या कृषी विद्यापीठांची मान्यता स्थगित केल्याचं कृषी अनुसंधान संस्थेनं महिन्याभरापूर्वीच जाहीर केलंय. तसं पत्रही राज्यपाल C. विद्यासागर राव यांना धाडण्यात आलंय, पण त्याची माहिती विद्यापीठांनी मुलांना अद्यापही दिलेली नाहीये. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मुंबई आणि परळीत श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात भाजप नेत्यांसह मित्रपक्षांच्या नेत्यांनी देखील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुंबई भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडेंना श्रद्धांजली वाहिली. तर तिकडे बीडच्या परळीतील गोपीनाथ गडावरती पार पडलेल्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांसह मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित होते. आपण सत्तेत असलो तरी त्या सत्तेमध्ये सामान्य माणसाला न्याय देण्याकरता व्यवस्थेची संघर्ष हा आपल्याला उभा करावा लागेल आणि ती व्यवस्था परिवर्तित करावी लागेल. आज तेच काम आपल्या सरकारनं सुरू केलं आहे आणि व्यवस्था परिवर्तनाच्या माध्यमातून माननीय गोपीनाथरावजींचं स्वप्न या ठिकाणी आपण पूर्ण करतोय.
वर्धा जिल्ह्यातील केंद्रीय दारुगोळा भांडार स्फोटातील पीडित कुटुंबियांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। यावेळी 11 मृतक आणि 13 जखमींच्या कुटुंबियांना मदतीचं वितरण करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला। दरम्यान देशातील सर्वात मोठ्या केंद्रीय दारुगोळा भांडारात सोमवारी मध्यरात्री भीषण स्फोट झाला होता। या स्फोटातील मृतांची संख्या आता 19 वर पोहोचल्यानं जिल्हा प्रशासनानं या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती दिली। डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाला आठवडा पूर्ण झालाय। मात्र आश्वासन देऊन देखील राज्य सरकारनं पीडितांना कोणतीही मदत न केल्यानं सरकारचं आश्वासन हवेतच विरलंय। तसंच स्फोटाच्या तीव्रतेनं दुकानं आणि घरांच्या झालेल्या नुकसानीला देखील सरकारकडून अद्याप कोणतीच मदत देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे स्थानिक नागरिक सरकारविरुद्ध संताप व्यक्त करतायत। उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे। यामुळे घरांचं मोठं नुकसान झालंय। उस्मानाबाद शहरात वारा इतका सुसाट होता की विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडली आहेत। कळंबच्या खोंदला गावामध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झालाय, तर केकस्तवाडीमध्ये वादळी वाऱ्यानं काही घरांच्या भिंती पडल्या असून काही घरांचे पत्रेही उडाल्याचं कळतंय। राष्ट्रीय पीक योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्याला 604 कोटी 59 लाख रुपये एवढा विमा मंजूर झालाय। या विम्याचा लाभ जवळपास 10,74,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे। जिल्ह्याचे एकूण क्षेत्र 7.15 लक्ष हेक्टर असून त्यापैकी 6.65 लक्ष हेक्टरवरती लागवड करता येऊ शकेल। 2015 मध्ये राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत एकूण 11,84,321 शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदवला होता। हा पीक विमा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आणि इतर राष्ट्रीयकृत बँकेमधून वितरित करण्यात येणार आहे। सोलापुरात आता 1 रुपयामध्ये पोटभर जेवण मिळणार आहे। नाममात्र दरातील हे जेवण मिळण्यासाठी शेतकरी असण्याची अट ठेवण्यात आली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने या लोकोपयोगी योजनेला सुरुवात केली आहे। शेतीमाल विक्रीला घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला 1 रुपयाच्या या जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे। सोलापूर बाजार समितीच्या या ब्रह्मपूर्ण योजनेचं शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे। दरम्यान पहिल्याच दिवशी तब्बल 600 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय। बारामतीचा विकास हा ब्रिटिशांनी बांधलेल्या धरणामुळे झाला असल्याचं वक्तव्य राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केलंय। विजय शिवतारे सध्या बारामतीच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी केली। यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली। 1967 साली पवार आमदार झाले, मात्र त्या आधीपासूनच बारामतीत सिंचन प्रकल्प झाला असल्याचं शिवतारे यांनी म्हटलंय। सध्या बारामतीमधील 40 गावांमध्ये दुष्काळ आहे। या गावांच्या विकासाकडे देखील विशेष लक्ष देणार असल्याचं यावेळी राज्यमंत्र्यांनी सांगितलं। इंदापूरमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून नामदेव झगडे या शेतकऱ्यानं आत्महत्या केली होती। बँकेनं कर्जवसुलीसाठी लावलेल्या तगाद्याला घाबरून या शेतकऱ्यानं आत्महत्या केली। या घटनेचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या शेतकऱ्याचा दशक्रिया विधी बँकेच्या दारातच केला। बँकांच्या कर्जवसुलीला घाबरून अनेक शेतकरी आत्महत्या करतात, त्यामुळे शासनानं ही कर्जवसुली थांबवावी अशी मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली। अन्यथा यापुढे बँकेच्या दारातच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा दहनविधी करू असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं। देशातल्या 100 धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणांचा स्वच्छता पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भातले आदेश दिलेत। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशनचा या 100 ठिकाणांमध्ये समावेश करण्यात आलाय। पहिल्या टप्प्यामध्ये 10 ठिकाणांचा विकास केला जाणार आहे। त्यात सीएसटीचा देखील समावेश आहे। दरम्यान सीएसटी बरोबरच वैष्णोदेवी, ताजमहल, कामख्या मंदिर, जगन्नाथपुरी, अजमेर शरीफ, तिरुपती मंदिर, मणिकर्णिका मंदिर आणि मीनाक्षी मंदिराचाही यात समावेश आहे। बातमी मथुरेतून आहे। जमिनीवरून उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झालाय, तर यात आंदोलकांनी केलेल्या गोळीबारात 2 पोलीस अधिकाऱ्यांना देखील आपला प्राण गमवावा लागलाय। मथुरेतल्या जवाहर बाग परिसरातल्या 260 एकर जमिनीवरती भारतीय सुभाष सेनेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 2 वर्षांपासून ताबा मिळवला होता। याआधी जागा रिकामी करण्याचे आदेश खुद्द न्यायालयानं देखील दिले होते, मात्र यंत्रणेला जागा रिकामी करून घेण्यात अपयश येत होतं। अखेर परवा या भागातलं अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांची तुकडी दाखल झाली, मात्र आंदोलकांनी त्याला विरोध करत पोलिसांवरच गोळीबार सुरू केला। त्यानंतर ही सगळी घटना घडली आहे।
जो पेड़ों के नीचे लोग खड़े हुए थे उनके द्वारा ईंटा पत्थर और बाद में लाठियों से प्रहार किया गया पुलिसकर्मियों के ऊपर। कुल मिलाकर अब तक 124 लोगों की गिरफ्तारी बलवा करने और सरकारी संपत्ति को नुकसान पहुंचाने और मर्डर के लिए उनकी गिरफ्तारी हुई है। बात यहाँ लॉ एंड ऑर्डर की हो रही है, तो उस लॉ एंड ऑर्डर को क्यों नहीं आने दे रहे? बोलो पत्रकारों, फर्स्ट डिवीजन तुमको पता है? बोलो नाम बताओ। बोलो, क्या तू पत्रकारिता करता है और देश की जनता को आज तक नहीं तूने बताया? अपराधी हो कि नहीं हो? मधुरेतल्या जवाहरबाग परिसरातल्या 260 एकरवरती जमिनीवरून हिंसाचार उफाळलेला असताना इकडे मुंबईत भाजप खासदार हेमा मालिनी शूटिंगमध्ये व्यस्त होत्या। एवढंच नाही तर त्यांनी शूटिंगचे फोटोही ट्विटरवरती अपलोड केले। मात्र टीका होता शूटिंगचे फोटो काढले आणि मथुरेतल्या घटनेबद्दल आणि हिंसाचाराबद्दल दुःख होत असल्याचं नवं ट्विट हेमा मालिनी यांनी त्यानंतर केलं। All this thing happened in the afternoon or by evening it happened. My shooting is from morning 8 o'clock onwards. I was ready and I had gone. So you don't blame me for that. And listen to me one more minute. I'm an artist. So I got given appointment for my shooting for 6 days, which I had to do it. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत। सकाळी 9:30 वाजता मोदी दिल्लीतून अफगाणिस्तानसाठी रवाना होतील। हेरातमध्ये पोहोचल्यानंतर मोदींची अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अब्दुल गनी यांच्यासोबत चर्चा होईल। त्यानंतर मोदी कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिकोचाही दौरा करणार आहेत। एकूण 6 दिवसांच्या या दौऱ्यात प्रत्येक देशाच्या राष्ट्राध्यक्षांशी ते चर्चा करतील।